न्यूज 18 सत्यासाठी बेधडक। वैश्य व्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, एक महिलेसह 3 पुरुषांना अटक। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं मोठी कारवाई करत गरीब आणि असहाय्य महिलांचा आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेत वैश्य व्यवसाय चालवणाऱ्या एका महिलेसह तिला मदत करणाऱ्या 3 पुरुषांना ताब्यात घेतलंय। या कारवाईत 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून तब्बल 8,56,530 किमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय। ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या देखरेखीखाली करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उचगाव गडमुडशिंगी मार्गावरील साईश अपार्टमेंट येथे बेकायदेशीर वैश्य व्यवसाय सुरू असल्याचं समजलं। यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार कोल्हाळ आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकासह सापळा रचला। त्यामुळे पथकानं बोगस ग्राहक पाठवून माहितीची खातरजमा केली आणि त्यानंतर 13 ऑक्टोबर रोजी साईश अपार्टमेंट मनेरमळा उजगाव येथे छापा टाकण्यात आला। या छापात वैश्य व्यवसाय चालवणारी एक मुख्य आरोपी महिला सुजाता सचिन साळुंखे, वय वर्ष 34, राहणार मिरज, सध्या उजगाव, हिला अटक करण्यात आली आहे। तिच्या ताब्यातून मुंबई व इचलकरंजी येथील 2 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे। साळुंखे हिला मदत करणारे खालील 3 आरोपी देखील ताब्यात घेण्यात आले आहेत। सुमित नेमिनाथ देशमाने, वय वर्ष 29, राहणार कबनूर, तालुका हातकणंगले, लखन मोहन कांबळे, वय वर्ष 36, राहणार विक्रमनगर, कोल्हापूर, तौसिफ ताजुद्दीन सुतार, वय वर्ष 36, राहणार विक्रमनगर, कोल्हापूर। तपासादरम्यान आरोपी सुजाता साळुंखे हिनं गरीब महिलांना पैशाचं आमिष दाखवून वैश्य व्यवसायात ओढल्याचं कबूल केलं। ती ग्राहकांकडून प्रत्येक वेळी ठराविक रक्कम ठेवून उर्वरित पैसे वाहन व्यवस्थापनासाठी आरोपी सुमित देशमाने व तौसिफ सुतार यांना देत असल्याचंही उघड झालंय। कोल्हापूर पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे महिलांच्या शोषणाविरुद्ध मोठी पावले उचलण्यात आली असून अशा बेकायदेशीर कृत्यांवर पोलिसांचा अंकुश कायम असल्याचा संदेशही यातून समाजामध्ये देण्यात आला आहे।